नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महारुद्र खोसे, अर्थशास्त्र विभाग, के. जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कला शाखेच्या द्वितीय वर्षातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आणि त्याची ओळख करून घेणार आहोत. द्वितीय वर्षासाठी अर्थशास्त्राचे प्रामुख्याने स्पेशल लेवलवरती 3 विषय असतील: स्पेशल फर्स्ट, स्पेशल सेकंड आणि जनरल 2. तर त्यापैकी स्पेशल सेकंड या विषयाची आपण आज या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. स्पेशल सेकंड हा जो विषय आहे तर त्याचं टायटल आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतो. या विषयामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 4 टॉपिक तिसऱ्या सेमिस्टरसाठी असणार आहेत. तर त्यातील क्रमाक्रमानं आपण सर्वांची ओळख करून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिला चॅप्टर असेल स्थूल अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यामध्ये आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र काय आहे याची मुख्यतः ओळख करून घ्यायची आहे. पहिल्या चॅप्टरमधला पहिला घटक आहे मीनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पहिल्या चॅप्टरमधला दुसरा घटक असेल 1.2 इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आणि या अर्थशास्त्राच्या मर्यादा यांचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर या पहिल्या चॅप्टरमध्ये तिसरा घटक आहे 1.3 द डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यातील फरक. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या 2 विषयांना अर्थशास्त्राचे पायाभूत विषय म्हणून ओळखले जाते, फंडामेंटल इकॉनॉमिक्स. तर याच्या संकल्पना आणि यांच्यातील मूलभूत फरक याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. असे हे महत्त्वाचे 3 घटक आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये असणार आहेत. त्यानंतर आपला दुसरा चॅप्टर आहे नॅशनल इन्कम, राष्ट्राचं उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न. यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या संबंधातील वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये 2.1 हा जो पहिला घटक आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि त्याचं महत्त्व, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम. त्यानंतर दुसरा घटक या दुसऱ्या चॅप्टरमधला 2.2 असेल व्हेरियस कन्सेप्ट्स ऑफ नॅशनल इन्कम. ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना पाहिल्यानंतर त्याच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये प्रामुख्यानं GDP, NNP, GNP, पर्सनल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम अशा या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. जसं आपण पाहतो की GDP वाढला, GDP कमी झाला, NNP वाढला, NNP कमी झाला, अशा संकल्पना नेहमी आपण ऐकत असतो, परंतु त्याचा प्रत्यक्ष अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर या दुसऱ्या चॅप्टरमधला तिसरा घटक असणार आहे 2.3 मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम मेजरमेंट आणि डिफिकल्टीज इन द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं, कोणकोणत्या पद्धतीनं, मेथड्स काय आहेत, कोणकोणत्या पद्धती त्यासाठी वापरल्या जातात. प्रामुख्याने 3 पद्धती वापरल्या जातात, तर त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न करत असताना त्या मोजमापामध्ये ज्या काही अडचणी येतात, मग त्या संकल्पनात्मक असतील किंवा व्यवहारात्मक असतील, अशा वेगवेगळ्या अडचणींचा देखील आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर या दुसऱ्या चॅप्टरमधला शेवटचा घटक आहे 2.4 सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. आता राष्ट्रीय उत्पन्न हे किंवा देशाचं उत्पन्न हे नेहमी स्थिर राहत नसतं, ते सतत बदलत असतं, किंबहुना एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे सतत हस्तांतरित होत असतं. आणि या हस्तांतरणाच्या प्रक्रियेमधून जो काही प्रवाह निर्माण होत असतो, तर तो आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे. कारण एका वेळी एखाद्या व्यक्तीचा खर्च हे त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असू शकतं. त्यामुळं हा जो फ्लो तयार होतो तो सर्क्युलर होतो, चक्रीय पद्धतीनं होत असतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. असा हा दुसरा चॅप्टर आपल्याला असणार आहे.
त्यानंतर पुढचा चॅप्टर असेल तिसरा चॅप्टर, थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट, रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत. त्यामध्ये आपल्याला पहिला घटक पाहायचा आहे 3.1, क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, की रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत किंवा परंपरावादी सिद्धांत, की अर्थशास्त्राच्या विचारसरणीमध्ये सनातनवादी विचारसरणी ही एक मुख्य विचारसरणी आहे आणि या सनातनवादी विचार असणाऱ्या अर्थतज्ञांनी रोजगाराची पातळी कशी निर्धारित होते किंवा कोणत्या घटकांवर अवलंबून असते या संदर्भात जे काही विश्लेषण दिलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला या क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये करायचा आहे. आणि त्या क्लासिकल थिअरीमधली एक पर्टिक्युलर थिअरी आपल्याला पाहायची आहे किंवा लॉ आपल्याला पाहायचा आहे, तो आहे सेज लॉ ऑफ मार्केट, सेचा बाजाराचा नियम. आता से हे काय आहे तर जॉन बॅप्टिस्ट से हे फ्रेंच अर्थतज्ञ आहेत, की त्यांनी हा नियम मांडलेला असल्यामुळं त्यांच्या नावानं हा नियम ओळखला जातो. त्यानंतर या चॅप्टरमधला पुढचा घटक 3.2 आहे केन्स क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थिअरी. हे सनातनवादी विचारसरणीनंतर केन्सची विचारसरणी येते आणि मग केन्सनं सनातनवादी विचारसरणीमधल्या ज्या काही उणिवा त्यांना दिसून आल्या त्यावर टीका केली, त्यावर उपाय शोधले आणि मग त्याच्या माध्यमातून पुढं आपल्याला अर्थशास्त्राचा एक वेगळा प्रवाह पाहायला मिळतो. त्यामुळं पुढचा प्रवाह आणि सनातनवादी विचारसरणी या दोन्हीमधील जे काही टप्पा आहे तर तो आपल्याला केन्सच्या क्रिटिसिझममध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मग 3.3 हा जो घटक येतो तर त्यामध्ये मग प्रत्यक्ष केन्सनं सनातनवादी विचारसरणीवर जे काही बोट ठेवलं आणि त्याच्यामधून मग त्यांनी ज्या काही सुधारणा सुचवल्या किंवा मांडल्या तर त्याचा अभ्यास आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यामध्ये मग आपल्याला केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, की मग प्रत्यक्ष केन्सनं ज्या काही सनातनवाद्यांवर टीका केल्या, मग टीका करून पुढं ज्या काही उणिवा त्यांना दिसून आल्या होत्या तर त्याचं प्रत्यक्ष कसं विश्लेषण आहे हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. मग हे केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट जी आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं केन्सनं सांगितलं की ॲग्रिगेट डिमांड प्राईस आणि ॲग्रिगेट सप्लाय प्राईस म्हणजे एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या दोघांच्या समतोलामधून रोजगाराची पातळी निर्धारित होत असते आणि मग त्यांनी त्यातून एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन करून दाखवलेलं आहे. याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या सेमिस्टरमधला हा शेवटचा चॅप्टर आहे आपला कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट, उपभोग आणि गुंतवणूक. तर यामध्ये आपल्याला पहिला घटक पाहायचा आहे 4.1 कन्झम्पशन फंक्शन, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो उपभोग फलन. विद्यार्थ्यांनो, उपभोग फलन हा जो घटक आहे तर याला सर्वसाधारणपणे असं परिभाषित केलं जातं की व्यक्तीचा उपभोग हे व्यक्तीच्या उत्पन्नाचं फलन असतं. मग यामध्ये आपल्याला उपभोग फलनाचा अर्थ, मीनिंग, त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग त्या संकल्पनामध्ये आपल्याला सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती APC आणि MPC यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या पहिल्या घटकामध्ये आपल्याला आणखी एक नियम पाहायचा आहे तर तो आहे सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन, ही उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय नियम. यामध्ये उपभोगाचं आणि उत्पन्नाचं काय संबंध त्या दोन घटकामध्ये असतो याचं विश्लेषण आपल्याला दिलेलं आहे. त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्यातीलच दुसरा पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कन्झम्पशन फंक्शन, की उपभोग फलन हे आपण म्हणतोय की व्यक्तीच्या उत्पन्नाचं फलन असतं व्यक्तीचा उपभोग हे, परंतु व्यक्तीचा उपभोग हे फक्त उत्पन्नावरच अवलंबून नसतो तर त्याच्यापेक्षा इतरही अनेक घटक असतात. जसं व्यक्तीच्या आवडीनिवडी असतील, अनेक जाहिराती असतील, वेगवेगळ्या घटक आहेत की ज्याचा परिणाम व्यक्तीच्या उपभोग पातळीवरती होत असतो किंवा त्याचा मग तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे असे जे वेगवेगळे जे घटक आहेत की ज्याचा उपभोगावर परिणाम होत असतो, की ज्याच्यातील बदलामुळं उपभोग फलन हे परावर्तित होऊन वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतं, त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर 4.2 हा घटक आहे गुंतवणूक आणि बचती संदर्भात. त्यामध्ये पहिला आपल्याला पाहायचं आहे सेविंग आणि त्याच्या संकल्पना.
बचत आणि बचतीच्या वेगवेगळ्या संकल्पना. मग बचतीच्या संकल्पनांमध्ये आपल्याला 2 संकल्पना पाहायच्यात, की सरासरी बचत प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्ती, APS आणि MPS. त्याबरोबर गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला काही घटक अभ्यासायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला गुंतवणुकीचा अर्थ, गुंतवणुकीचे प्रकार आणि मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, ही भांडवलाची सीमांत लाभदायकता काय आहे किंवा कार्यक्षमता काय आहे याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि तर या शेवटच्या चॅप्टरमधील शेवटच्या घटकामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या संकल्पना पाहायच्यात, द कन्सेप्ट ऑफ मल्टिप्लायर आणि द प्रिन्सिपल ऑफ ॲक्सलरेशन. म्हणजे गुणकाची संकल्पना आणि त्वरक तत्व, या 2 गुंतवणुकीशी संबंधित संकल्पना आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. असा प्रामुख्यानं हे 4 चॅप्टर आपल्याला या 3ऱ्या सत्रासाठी असणार आहेत. तर याची ओळख करून घेतल्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण त्यातील पहिल्या चॅप्टरपासून आपण त्याला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.